आज मी तुमचं लक्ष एफिसकरास पत्र आणि याचा पहिला अध्याय याकडे तुमचं लक्ष आज मी वेधू इच्छितो. आणि ह्या वचनातून, या पहिल्या अध्यायातून आपण काही गोष्टी पाहणार आहोत. एफिसकरास पत्र आणि याचा पहिला अध्याय. हा जो पहिला अध्याय आहे ह्याच्यामध्ये बरेच आध्यात्मिक आशीर्वादांविषयी सांगण्यात आलेला आहे. अनेक आध्यात्मिक आशीर्वाद आहे आणि आज त्या आध्यात्मिक आशीर्वादांचं पहिल्या अध्यायामध्ये असलेल्या, एफिसकरास पत्र पहिल्या अध्यायामध्ये असलेले जे आध्यात्मिक आशीर्वाद आहे, आजच थोडक्यात आपण त्या आध्यात्मिक आशीर्वादांकडं आपण लक्ष देऊया. जर 5वं वचन जर आपण वाचलं त्याच्यातलं, एफिसकरास पत्र, इफिसियोस की किताब, उसका पहला अध्याय और उसका 5 वचन अगर हमने पढ़ा तो वहाँ पर काफ़ी आत्मिक आशीषों के बारे में लिखा हुआ है. प्रेमाने पूर्वीच नेमले होते. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं जे भाग या अध्यायामध्ये हमें पाहतो, पहली बात इस अध्याय में अगर हम देखते हैं तो वचन कहता है कि उसने हमें क्या किया है, पहले से हमें, हिंदी में क्या दिया गया है, हाँ, पहले से ही हमें क्या किया है, ही हॅज चोजन अस, ठहराया है. आम्हाला पहिलंच त्यांनी आम्हाला काय केलेलं आहे, येशू ख्रिस्तामध्ये त्यांनी आम्हाला निवडलेलं आहे. आमेन. देव ॲक्च्युली ज्या दिवशी आमचं तारण होतं, ज्या दिवशी आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला ग्रहण करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, तो दिवसच देव आम्हाला बोलवतो, किंवा त्या दिवशी देवाने आम्हाला बोलवलं असं नाही, तर जगाच्या सुरुवातीपासूनच त्यांनी आम्हाला निवडलेलं आहे. जगाच्या उत्पत्तीच्या पूर्वीच त्याने आम्हाला निवडलेलं आहे. संसार के रचना करने के समय से पहले ही परमेश्वर ने हमें यीशु मसीह में चुन लिया है. येशूमध्ये आम्हाला त्यांनी निवडलेलं आहे. असं नाही की आम्ही काही चांगले होतो म्हणून, आम्ही चांगले काही कामं केले म्हणून, किंवा आम्ही चांगल्या कुटुंबामध्ये जन्म घेतला म्हणून, आम्ही ज्ञानी होतो म्हणून, किंवा आमच्यामध्ये काही चांगले टॅलेंट्स, चांगले गुण होते म्हणून देवाने आम्हाला निवडलं नाही. तर बायबल सांगतं की आम्ही या जगात जन्म घेण्याच्या अगोदर, ह्या सृष्टीच्या पूर्वीच देवाने आम्हाला निवडून घेतलेलं आहे. इस संसार की रचना करने से पहले ही परमेश्वर ने हमें चुन लिया है. आणि हा एक खूप मोठा आशीर्वाद देवाने आमच्यासाठी केलेला आहे. याच्यामध्ये आम्ही काही केलेलं नव्हतं, आम्ही जन्मालाच आलेलं नव्हतं, है ना. काही करण्याची गोष्ट तर लांबच राहिली, है ना. धर्मकांड, कर्मकांड, काय करण्याची गोष्ट तर लांबच राहिली. कुछ अच्छा काम करने से पहले ही प्रभु ने हमको चुन लिया, क्योंकि हम पैदा भी नहीं हुए थे तभी परमेश्वर ने यीशु मसीह में हमें चुन लिया. आणि हा एक खूप मोठा आत्मिक आशीर्वाद आहे की आम्हाला स्वतःची ओळख नव्हती, ही सृष्टीची स्थापना झालेली नव्हती, त्यापूर्वीच देव आम्हाला येशूमध्ये त्यांनी आम्हाला निवडलेला आहे. हालेलुया. कधी कधी आम्हाला असं वाटतं ना, कभी कभी हमको ऐसा लगता है कि अरे ह्या व्यक्तीने मला सांगितलं, त्या व्यक्तीने मला येशूविषयी सांगितलं म्हणून मी येशूकडे आलो. असं काही नाही. वो भी परमेश्वर की योजना थी कि किसी के द्वारा तो भी आपको उसका वचन प्राप्त हो जाए और आप प्रभु यीशु मसीह के पास मुड़े. लेकिन उसका जो योजना थी प्रभु की आपके बारे में, वो काफ़ी पहले से थी. तब तक आपने कभी सोचा भी नहीं था, या इस दुनिया में आप पैदा भी नहीं हुए थे, तब से यीशु मसीह ने आपको चुन लिया है. आणि म्हणून लक्षात ठेवा, असं वाटून घेऊ नका की अरे बाबा काहीतरी झालं, काहीतरी ॲक्सिडेंट झाला, काहीतरी आरोग्य मिळालं, किंवा काहीतरी माझी गरज भागली म्हणून येशूची मला ओळख झाली. नाही 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 नाही. येशूने खूप आधी, परमेश्वर पित्याने खूप आधी जगाच्या स्थापनेपूर्वी तुम्हाला निवडलं. आणि हा आध्यात्मिक आशीर्वाद आहे. हालेलुया. बहुत सारे जो वर्ल्डली ना, दुनिया की जो आशीष है उसके बारे में हम सोचते हैं. कधी कधी जगातले जे आशीर्वाद आहे त्याच्याविषयी आम्ही विचार करतो, आणि ते कोणते आहेत? भौतिक आशीर्वाद, है ना, मटेरियल थिंग्स. आणि कधी कधी आम्हाला असं वाटतं की
पैसे मिळाले, घरदार मिळालं, गाडी बंगला मिळालं, खूप प्रॉपर्टी मिळाली, खूप काही चांगलं झालं है ना, तर म्हणजे आम्ही आशीर्वादी. नहीं नहीं नहीं, इसका अर्थ बिल्कुल वैसा मतलब. सबसे महत्व की बात कि परमेश्वर ने मुझे चुन लिया है, ये सबसे बड़ी आशीष की बात है. और इफिसियंस की किताब में पहला अध्याय में इसके बारे में बहुत सारी चीजें दी गई है. इसलिए परमेश्वर को हमेशा धन्यवाद दे, देवाला नेहमी धन्यवाद द्या की त्याने तुम्हाला निवडलेलं आहे म्हणून. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही जसे असाल तसं, आमेन, प्रेज द लॉर्ड. है ना, कधी कधी काय काय लेकर असतात बघा, लहान असतात है ना, शेंबडे, नाक गळतं, हे करतात, आई वडील त्यांच्यावर प्रेम करतात, जवळ घेतात है ना, विचार करत नाही, आपल्या पदरानेच पुसतात कधी कधी त्याचा शेंबड आलेलं ना, बरोबर आहे ना, किळस करत नाही, घाण करत नाही. हॅलो, प्रेज द लॉर्ड. कळालं तुम्हाला? काही करू द्या, आता फक्त मी नाकाचं सांगितलं. परंतु तरी आई बाप आपल्या लेकरांवर प्रेम करतात. ते काही खूप छान असतात, चांगलं काम करतात म्हणून नाही. आणि म्हणून प्रियांनो, लक्षात ठेवा, हा आमच्यासाठी एक खूप मोठा आशीर्वाद आहे की आम्ही जसं होतं तसं देवाने आमच्यावर प्रेम केलं, आम्हाला निवडलं. आता तुम्ही म्हणाल मी जन्म नव्हतं झालं, मग देवाला माझी माहिती, माझी ओळख कशी होती, है ना? आप सोचोगे अगर मैं पैदा ही नहीं हुआ था तो फिर परमेश्वर को मेरी पहचान कैसी थी? तो वचन कहता है कि प्रभु यीशु मसीह में, प्रभु यीशु मसीह परमेश्वर है ना, जो ट्रिनिटी है, ट्रिनिटी का एक हिस्सा प्रभु यीशु मसीह, एक व्यक्ति, हिस्सा बोलने के से ज़्यादा अच्छा, एक व्यक्ति, ट्रिनिटी में से एक व्यक्ति, त्रैक देवामध्ये एक जो तिसरी व्यक्ती आहे, एक व्यक्ती प्रभु येशू ख्रिस्त स्वतः आहे. आणि तो ह्या जगामध्ये केवळ 2000 वर्षापूर्वी मनुष्य रूपाने आला, पण तो त्याच्या आधीपासून होता, सृष्टीच्या आधीपासून तो होता. इस संसार के पहले वो था, बहुत पहले से वो था. और उसमें परमेश्वर ने, बाइबल कहती है कि सारे संसार की रचना की उसके द्वारा. अगर यूहन्ना की किताब उसका 1 अध्याय अगर आप पढ़ोगे तो उसमें दिया गया है. यूहन्नाच्या पुस्तकामध्ये पहिल्या अध्यायामध्ये त्याविषयी दिलेलं आहे. ख्रिस्त येशूमध्ये देवाने सर्व सृष्टीची निर्मिती केली. जसं आता आंब्याचा सीझन आलेला आहे ना, आणि आम्ही पाहतो की आम्ही ते फळ आणल्यानंतर त्या फळामध्ये एक बी असतं, है ना. आम का सीजन आया है अभी ना, तो हम जानते हैं कि उस आम जो फल है उसके अंदर क्या है, एक बीज है. और अगर किसी ने आपको बोला कि ये जो आम का जो बीज है ये करोड़ों आम है या करोड़ों पेड़ है, तो शायद आप बिलीव नहीं करोगे. लेकिन वैसा ही है. अगर उस बीज को आप जमीन के अंदर बोओगे, त्या बीजाला जर तुम्ही जमिनीमध्ये पेरलं तर काय होईल, त्याचं झाड येईल आणि शेकडो झाडं त्या ठिकाणी निर्माण होते, लाखो फळ त्या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होईल. तसं प्रभु यीशु ख्रिस्त स्वतः एक बीज म्हणून होता. उसके अंदर परमेश्वर ने सारी संसार की रचना की. त्यामध्ये येशूमध्ये देवानी सर्व सृष्टीला त्याने नेमलं आणि त्या बीजामध्ये तुम्ही, मी आणि सर्व काही होतं. हालेलुया. सूर्य, चंद्र, तारे, आकाश, जे सर्व काही दिसतं, जे दृश्य आहे आणि अदृश्य आहे, जो कुछ भी दिखता है और जो कुछ भी अनदेखा है, वो सब कुछ यीशु मसीह के द्वारा या उसके अंदर वो था और उसके द्वारा परमेश्वर ने उसकी रचना की. और इसलिए परमेश्वर को मैं और आप पहले से मालूम थे, क्योंकि हम यीशु मसीह के अंदर थे. देवाला तुम्ही आणि मी पहिल्यापासून ठाऊक होतो, कारण तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्ही त्या ठिकाणी होतो. हालेलुया. आणि त्याच येशूमध्ये असताना देवाने तुम्हाला आणि मला निवडलं, आम्हाला आणि तुम्हाला आणि मला वेगळं केलं. योग्य वेळेला त्यांनी आम्हाला या जगामध्ये आणलं, सही समय पर
उसने हमें इस दुनिया में भेजा, सही वक्त पर हम इस दुनिया में जन्म लिए। और इसलिए कभी भी वो क्या कहते हैं ना, कभी काय वेळेस काय होतं, अनेक लोक तारीख आणि वार बघून लेकरांना जन्म देतात. फार चुकीचं आहे ते. जन्म देण्याचा वेळ आणि तारीख देवाच्या हातात आहे, आणि जीवन देण्याचा आणि जीवन घेण्याचा दोन्ही अधिकार देवाच्या हातात आहे. देवाच्या अधिकाराचं मनुष्याने उल्लंघन करू नये. समझ में आया? वो परमेश्वर के हाथ में किसी की जान लेना, वो भी एक क्या है, परमेश्वर का जो लॉ है, परमेश्वर का जो अधिकार है, उसको लांघना है, और वो गलत है. मनुष्य करता है वैसा, लेकिन वो गलत है. प्रेज़ द लॉर्ड. क्योंकि वो परमेश्वर के अधीन में है. काही वेळेस लोक देवाच्या अधिकाराचं उल्लंघन करतात, सीमांचं उल्लंघन करतात. जे मनुष्याला देवाने लावून दिलेल्या सीमा आहे त्याचं उल्लंघन करतात, आणि ते खतरनाक आहे. हेलो, समझला मी काय सांगतो? आप समझे मैं क्या कह रहा हूं? याद रखना, परमेश्वर ने आपको और मुझे चुना है. आप कैसे भी हो, किसी भी प्रकार से आप हो, परमेश्वर आपसे प्रेम करता है. आमेन. और ये आपके और मेरे लिए एक अद्भुत आशीष का कारण है. हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आत्मिक आशीर्वादाचं कारण आहे. ज्या वेळेस तुम्ही त्या आरशामध्ये बघाल ना, कधी कधी काय होतं, शैतान आम्हाला निराश करू बघू इच्छितो. कभी कभी शैतान हमें निराश करने को देखता है. वो चाहता है कि हम निराशा में जीवन बिताएं, डिप्रेशन में हम जीवन बिताएं, एक डिफीटेड लाइफ ना, पराजित जीवन को हम जिए. सही, शैतान ये चाहता है. लेकिन आप उस आईने के सामने खड़ा रह के आप खुद को देखो और उसको बोलो कि मैं चुना हुआ हूँ. प्रेज़ द लॉर्ड. आई एम चोजन. मैं चुन लिया गया हूँ परमेश्वर के द्वारा. स्वतःला आशीर्वादित करायला शिका, स्वतः संगती बोलायला शिका. है ना, नाही तर मी झुरळ आहे, मुंगी आहे असं बोलू नका. मला माझ्याकडं कोणीच लक्ष देत नाही. सेल्फ पिटी, काय म्हणतात, स्वतःवर दया करणारा हा एक प्रकारचा आत्मा आहे, आणि तो मनुष्याला निराशेमध्ये, गर्तेमध्ये, तो मनुष्याला एक प्रकारच्या दुःखामध्ये तो टाकतो. आणि हे सैतानाचा हत्यार आहे तुमच्या विरुद्ध आणि माझ्या विरुद्ध, आम्हाला देवापासून दूर करण्याचं, देवाच्या विषयी आमच्या मनामध्ये द्वेष, मत्सर, देवाच्या विषयी आमच्या मनामध्ये संशय, अविश्वास निर्माण करण्याचं. आणि म्हणून प्रियांनो, नेहमी ज्या वेळेस तुम्ही स्वतःकडे पाहाल, म्हणा की मी निवडलेला आहे. आय एम चोजन. देवाला धन्यवाद द्या त्याबद्दल, कारण तो तुम्हाला दिलेला आशीर्वाद आहे की आमची योग्यता नसताना, लायकी नसताना देवाने तुम्हाला आणि मला निवडला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमेन. देवाला धन्यवाद द्या त्याबद्दल की मी निवडलेला आहे. आमेन. दुसऱ्यांना जाऊन खाली दाखवू नका की मी निवडलेलं आहे तू नाही, असं नका म्हणू. त्याच्यासाठी नाही आहे ते स्वतःला प्रोत्साहन देण्यासाठी, इतरांना खाली दाखवण्यासाठी नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसरी गोष्ट, दुसरी चीज, पूर्वनियोजित, त्याच्या उद्देशामध्ये पूर्वनियोजित आम्ही होतो. म्हणजे असंच काही आम्ही आलो अचानक त्या चर्चमध्ये, किंवा असंच कुठंतरी देवाची आणि आमची ओळख झाली आणि मग अचानक भेट झाली, ॲक्सिडेंट असं काही नाही आहे. आमेन. कधी कधी लोकांना असं वाटतं बाय ॲक्सिडेंट आम्ही भेटलो देवाला, बाय ॲक्सिडेंट आम्ही ह्या व्यक्तीला भेटलो. असं काही नाही आहे. देवाचं आमच्याविषयी पूर्व नियोजन आहे, है ना. प्रीडेस्टिनाइड इन हिज पर्पस. त्याच्या उद्देशामध्ये आम्ही पूर्व नियोजित आहोत. तर ज्यावेळेस आमच्याविषयी योजना करून जर कोणी ना आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं सन्मानाने, तर मग त्या ठिकाणी जायला आम्हाला आनंद होतो. बरोबर आहे ना. आनंदाने आम्ही जाऊ. ठीक आहे, काय हरकत नाही. आम्हाला त्याने भेटलं, भले रस्त्यात का असेना, पण आधीच भेटून व्यवस्थित
निमंत्रण पत्रिका देऊन त्यांनी आमंत्रण दिलं तर आम्हाला आनंद वाटेल. पण असंच भेटलो, अचानक भेटलो नसतं तर बोलवलं नसतं, तर अशा ठिकाणी जायला आपल्याला कधीच आनंद वाटणार नाही. प्रियांनो, लक्षात ठेवा की आपण निवडलेले लोक आहोत आणि देवाच्या दृष्टीने त्याच्या योजनेमध्ये आपण आहोत. एक विशेष उद्देशाने देवाने तुम्हाला आणि मला निवडलेला आहे. त्याच्या योजनेमध्ये आम्ही आहोत. असं कोणी समजू नका या ठिकाणी असलेलं, लहान असो की मोठे असो, यहाँ पर शायद आप छोटे हो या बड़े हो, ऐसा मत सोचो कि मेरी कोई वैल्यू नहीं है या फिर मैं ऐसा ही आ गया हूं. नाही नाही, देवाची तुमच्याविषयी आणि माझ्याविषयी पूर्व योजना आहे. सांगण्याचं तात्पर्य हे की आम्ही अचानक आलेलो नाही. पूर्व नियोजित रीतीने, पूर्ण नियोजित उद्देश देवाचा तुमच्याविषयी आणि आमच्याविषयी आहे. पहली बात हमने देखा कि परमेश्वर ने हमें चुना है. दूसरी चीज, उसने हमें क्या किया है, हाँ, प्रीडेस्टिनाइट, हिंदी में क्या म्हणता है, पूर्व नियोजित. पहले से उसका हमारे बारे में योजना है, प्लान्स है ना. वैसा ही कुछ प्लॅन्स नाही बनाता, चलो आज तुला किती मार्क मिळाले, हा मग चल, मग आता एवढं मिळाले ना, मग आता हे घे. आम्ही काय करतो, मार्क्सवरून डिसिजन घेतो कोणती साईड निवडायची, बरोबर है ना. सायन्सला जायचं, आर्ट्सला जायचं, कॉमर्सला जायचं. बहुत सारे लोग ऐसे करते है ना. तो डिपेंड रहता कि कब क्या होगा, लेकिन परमेश्वर की योजना हमारे बारे में ऐसी नहीं है. उसको हमारे बारे में सब कुछ पता है. हमारे भविष्य के बारे में वो जानता है, हमारे अतीत के बारे में वो जानता है, हमारे प्रेझेंट लाईफ के बारे में वो जानता है. आमचा भविष्याविषयी तो ओळखतो, माहीत आहे त्याला. आमचं भविष्य, आमचं भूतकाळ त्याला माहीत आहे, आमचं वर्तमान काळ त्याला माहीत आहे. आणि म्हणून प्रियांनो, त्याला आमच्याविषयी पूर्व योजना करण्यामध्ये कोणती अडचण नाही. हालेलुया. वो सब कुछ जानता है और इसलिए उसने पहले से ही हमारे लिए योजना बना के रखी है. आमेन. पहिल्याच पासून त्याने तुमच्या विषयी आणि आमच्या विषयी योजना करून ठेवलेली आहे. आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला घाबरण्याची गरज नाही. आम्ही त्याच्या हातामध्ये सुरक्षित आहोत. वी आर सेफ इन हिज हँड. त्याच्या हातात आमचं भविष्य सुरक्षित आहे. कधी कधी अनेक लोक उगीच आपल्या भविष्याविषयी, आपल्या जीवनाविषयी चिंता करत बसतात, टेन्शन करत बसतात. त्याच्या हातात आहे, सोडून द्या. त्याला माहीत आहे तुमच्याविषयी काय करायचं आहे, है ना. काही लोकांना इतकं ते चिंता करायची इतकी सवय लागली ना, आता काय करू, आता कसं करू. अरे गप्प बसा. प्रभूला म्हणा, मी तुला धन्यवाद देत आहे की तुझं माझ्याविषयीचे प्लॅन्स आधीच आहे आणि ते पूर्व नियोजित आहे, पहले से ठहराए हुए हैं. और वो कैसे हैं, अच्छे हैं. प्रेज द लॉर्ड. ते चांगले आहे. आणि म्हणून कधीही चिंता करू नका. आपलं जीवन प्रभूच्या हातात पूर्णपणे सोपा. हा दुसरा आशीर्वाद आहे. तिसरी गोष्ट, तिसरा आशीर्वाद ह्या इफिस येथील वचनामध्ये आम्हाला बघायला मिळतं. पहिला अध्याय 6व्या वचनामध्ये, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्याने आमचा पत्कर केलेला आहे, स्वीकार आमचा केलेला आहे. उसने हमें, प्रभु यीशु मसीह में हमें क्या किया है, हमारा एक्सेप्ट किया है, स्वीकार किया है. आम्हाला स्वीकारलेलं आहे, हमें स्वीकार भी किया है उसने, है ना. कसं का असे ना, आमचा स्वीकार झालेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कोणी आम्हाला स्वीकारलेला आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने, राजांचा राजा, प्रभूचा प्रभू. कोणा गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांनी नाही, कोणा पंतप्रधानांनी नाही, कोणा राष्ट्राध्यक्षांनी नाही, तर देवांचा देव, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, या सृष्टीचा निर्माण करता यांनी तुम्हाला आणि मला स्वीकारलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये एक व्यक्ती आहे, प्रभू म्हणतो मी त्याला नाकारलेला आहे. माहिती तुम्हाला कोण होता तो? कोण होता? शाऊलाला प्रभू म्हणतो की मी नाकारलेला आहे. पण प्रभू आम्हाला सांगतो की मी तुला स्वीकारलेला आहे.
है ना, आई हैव एक्सेप्टेड यू, मैंने आपको स्वीकार किया है आपका, जैसे भी आप मेरे पास आए हो, आपका मैंने स्वीकार किया आहे. हालेलुया. म्हणून प्रियांनो, देवाकडे येताना काही लोक काय करतात, मी पूर्ण होईल, चांगला होईल, असं होईल, मग मी देवाकडे येईल. आप जैसे भी हो, प्रभु के और बुढ़ने की आपको आवश्यकता है. वो आपके जीवन को सुधारेगा, वो आपके जीवन को मार्ग दिखाएगा, वो आपके जीवन में आशीष देगा, वो आपके जीवन को एक पर्पस आपके जीवन में देगा, एक उद्देश तो तुमच्या जीवनामध्ये देईल, तो तुमच्या जीवनाला मार्ग दाखवेल, तो तुम्हाला बरं करेल. जसं आहे तसं आम्हाला येण्याची गरज आहे. काय काय लोकांचे थिंकिंग वेगळे असतात, मग देव आहे, मग देवाकडं कसं येऊ मी? नाही, जसं आहे तसं या. उधळ्या पुत्र, प्रॉडिगल सन, उसको जब सेन्स आया, जेव्हा तो शुद्धीवर आला, जसं आहे तसं तो आपल्या पित्याच्या घरी गेला. प्रियांनो, आम्ही जसं आहे तसं त्याच्याकडे यावं, कारण तो आम्हाला स्वीकारण्यासाठी तयार आहे. आणि ऑलरेडी त्याने आम्हाला स्वीकारलेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्हाला साफ करणं, स्वच्छ करण्याचं काम त्याचं आहे, तो ते करत. आम्ही आधीच म्हणून मी आंघोळ करत, स्वच्छ होईल आणि मग देवाकडे जाईल, त्या शारीरिक आंघोळचं वेगळं, आध्यात्मिक बाबतीमध्ये मी बोलत आहे. आमेन. तर आम्ही स्वतःला पवित्र करू शकत नाही, शुद्ध करू शकत नाही. जसं आहे तसं आम्हाला देवाकडे यायचं आहे, तो आम्हाला शुद्ध आणि पवित्र करेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. चौथी बात, रिडीम्ड बाय हिज ब्लड, उसके लहू के द्वारा उसने हमें क्या किया है? छुटकारा दिया है. 7 वचन में लिखा गया है, त्याच्या रक्ताच्या द्वारे त्याने आम्हाला काय केलेलं आहे? आपल्याला मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा मिळालेली आहे त्याच्या रक्ताच्या द्वारे. उसका लहू हमें छुटकारा देता है, हमें बंधमुक्त करता है सारे बंधनों से. त्याचं रक्त आम्हाला सुटका देतं, सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्तता आम्हाला देतं. मग ते बंधनं कसे का असे ना. आणि म्हणून आज प्रभूचा मेज आमच्या समोर आहे या ठिकाणी. आज आम्ही तो घेणार आहे त्याची आठवण म्हणून, की ऑलरेडी हजारो वर्षांपूर्वी त्याने आम्हाला सुटका दिलेली आहे. ते आम्ही का घेतो? त्याची आठवण म्हणून. नुसतं आठवणच नाही, तर आम्ही घोषणा करतो की हां, माझा विश्वास आहे की त्याच्या रक्ताच्या द्वारे मला सुटका मिळालेली आहे. हालेलुया. एक प्रकारे ते आम्ही काय करत आहोत? ते जाहीर करत आहोत, ते घेऊन कबूल करत आहोत, प्रोक्लेम करत आहोत, घोषित करत आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रभू भोजन काय आहे? घोषणा आहे. कसली घोषणा? आमच्यासाठी त्या वधस्तंभावर मारले जाण्याची, त्या 3ऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठण्याची, आणि त्याच्यावर विश्वास ठेवल्यामुळे आम्हाला आरोग्य, सुटका, बंधमुक्तता, पापक्षमा मिळते, त्याची घोषणा प्रभूचा मेज आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, काय सांगितलं आहे देवाचं वचन? की त्याच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला काय केलेलं आहे? त्यांनी मुक्त केलेलं आहे. आपके बंधन कितने भी सॉलिड क्यों ना हो, कितने भी कठिन क्यों ना हो, कितने भी मुश्किल क्यों ना हो, शैतान की चेन कितने भी बड़ी क्यों ना हो, जिसके द्वारा आप बंधे गए हैं, यीशु का लहू आपको सारे बंधनों से मुक्त करता है. उसके अंदर वो सामर्थ्य है, त्याच्यामध्ये ते सामर्थ्य आहे. मग किती प्रकारचे बंधन असू द्या, तुम्हाला असं वाटत असेल हे सुटणं माझ्या जीवनातून मुश्किल आहे, माझ्या जीवनातून ही समस्या जाणं मुश्किल आहे, असं तुम्हाला वाटत असेल. प्रियांनो, असं कोणतंही बंधन नाही, अशी कोणती चेन नाही, असं कोणतंही पिंजरा नाही की ह्या येशूच्या रक्ताच्या द्वारे तो सुटका देऊ शकत नाही. येशूचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतं, सर्व बंधनातून आम्हाला सोडवतं, सर्व प्रकारचे बंधनं, चेन्स तोडतं. हालेलुया. आणि म्हणून जे जे बंधनं तुमच्या जीवनावर असतील, तुम्ही असं वाटत असेल की ह्याच्यातून मी सुटका मला कधी मिळेल, कोण मला सुटका देईल, कोण मला बंधमुक्तता देईल, कोण मला स्वतंत्र करेल? प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आम्हाला सर्व पापापासून,
सर्व दोषापासून, सर्व बंधनापासून सोडवण्यास समर्थ आहे. हालेलुया. असं कोणतंही बंधन नाही, असं कोणतंही चेन नाही जे तुम्हाला आणि मला बांधून बंदिस्त ठेवू शकेल. आमेन. प्रेज गॉड. हालेलुया. आमेन. 5वीं बात 13 पद में लिखा गया है, सील बाय हिज स्पिरिट. त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्ही मुद्रित झालेला आहात. जर तुम्ही पूर्वीच्या काळामध्ये सील डाक पत्र किंवा काय रजिस्टर किंवा काहीतरी असं जर तुम्ही पाठवायचे, तर पूर्वीच्या काळामध्ये त्या, मला माहीत नाही अजूनही असतं कधी कधी ना, ते लाख असते, लाख बरोबर आहे ना, आणि ते लाखेला गरम करून ज्या वस्तूला तुम्हाला सील करायचं आहे त्याच्यावर शिक्क्याच्या द्वारे ती लाख लावून गरम लाखाने त्या शिक्क्याने त्याला हे करतात, आणि मग ते सील एकदम तिथं दिसतं, तो शिक्का त्या ठिकाणी दिसतो त्या लाखेवर, आणि ते थोडं जरी कोणी त्याला छेडलं तर ते तुटतं आणि ते जुळत नाही लवकर म्हणजे जुळत नाही. आणि ह्याचा अर्थ असा की काय झालेलं आहे की ही गोष्ट फक्त त्याच्याच हातामध्ये पडणं गरजेचं आहे, त्याच व्यक्तीला देणं गरजेचं आहे ज्याचा ह्याच्यावर अधिकार आहे. दुसरा कोणी त्याला छेडू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही. हॅलो. आणि हे कशासाठी आहे? फॉर सिक्युरिटी, सुरक्षिततेसाठी. पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्ही मुद्रित केलेलं हा वचन सांगतं. आणि कशासाठी? सुरक्षिततेसाठी. यासाठी की तुम्हाला कोणी छेडू नये, तुमच्यामध्ये काय कोणी घालू नये. अनेकदा आपण आता उन्हाळ्याचे दिवस आहे, पाणी बॉटल बाहेरून घेतो, बरोबर आहे ना, बिस्लेरी किंवा काय जे असेल ते. पहिली गोष्ट आपण काय करतो, पाणी बॉटल उघडण्याआधी पाहतो ती सील आहे की नाही, का कोणी उघडून त्याच्यात दुसरं काही टाकलंय. आणि म्हणून पूर्ण सील बॉटलच आम्ही घेतो आणि आता घेत नाही. एखादी खाण्याची वस्तू जर आम्हाला घ्यायची बॉटलमध्ये, तर आम्ही त्याचं सील पाहतो ते व्यवस्थित आहे की नाही. तुटलेलं असेल तर ते आम्ही रिटर्न करतो, कारण आम्हाला खात्री नाही की हे सुरक्षित आहे की नाही किंवा नाही, ह्याच्यामध्ये काय मिलावट आहे की काय. कारण कंपनीने ते सील करून दिलेलं असतं, म्हणजेच काय, हे सुरक्षित आहे. सुरक्षिततेची काय आहे त्या ठिकाणी खात्री आहे, गॅरंटी आहे. आणि पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला देवाने दिला म्हणजे आम्ही काय केलेलं आहोत, आम्ही सुरक्षित आहोत. दुसरी गोष्ट, ते जे पत्र किंवा काही रजिस्टर जर सील करून आम्हाला पाठवलेलं आहे, तर ते कसलं दर्शक आहे, सील केलेलं आहे म्हणजे त्याच्यामधले जे काही सामुग्री आहे, दस्तऐवज आहे, तो व्यवस्थित आहे की नाही ते पाहण्यासाठी किंवा त्याला सांभाळण्यासाठी. हॅलो. प्रेझला टू हाईड, लपवून ठेवण्यासाठी. त्याच्यामध्ये काय दस्तऐवज आहे तो दुसऱ्याला प्रगट होऊ नये, तो दुसऱ्याला समजू नये म्हणून. पवित्र आत्मा के द्वारे हमें सील झालेला हो, पवित्र आत्मा के द्वारा हम मुद्रित किए गए हैं, छाप दिए गए हैं. इसका अर्थ ये होता है कि हमारे अंदर जो चीजें प्रभु ने दी है वो कैसी रहे, सुरक्षित रहे, उसका उपयोग कोई दूसरा और न करे. हालेलुया. दुसरा कोणी त्याचा उपयोग करू शकणार नाही, कोणी ते पाहू शकणार नाही. तिसरी गोष्ट, टू कन्फर्म और अप्रूव बाय टेस्टिमनी, साक्षीच्या द्वारे त्याची खात्री करून देण्यासाठी. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, मी जातो, दुसरा कैवारी मी तुमच्यासाठी पाठवेल, आणि तो तुम्हाला काय करून देईल, खात्री करून देईल. सांगितलं खात्री करून देईल, आठवण करून देईल, आणि नंतर सांगितलं खात्री करून देईल. तर प्रियांनो, साक्षीच्या द्वारे तो खात्री करून देतो. आणि चौथी गोष्ट त्याच्यातली, टू कन्फर्म ओनरशिप, मालकी हक्क कोणाचा आहे ते दर्शवण्यासाठी पवित्र आत्म्याच्या द्वारे सील करण्यात आलेला आहे. पवित्र आत्म्याच्या द्वारे देवाने तुम्हाला आणि मला जर सील केलेला आहे, छापलेला आहे है ना, मुद्रित केलेला आहे,
म्हणजेच आमच्यावर कोणाचा मालकी अधिकार आहे, त्याद्वारे दर्शवतो की देवाचा मालकीचा अधिकार माझ्यावर आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मेरे ऊपर परमेश्वर का मालिकाना अधिकार है. मैं परमेश्वर की संपत्ति हूँ ना. क्या कहते हैं संपत्ति है ना, प्रॉपर्टी. मी देवाची प्रॉपर्टी आहे. कोणी मला हात लावू शकणार नाही. आणि म्हणून लक्षात ठेवा की आमच्यावर देवाचा अधिकार आहे, हे पवित्र आत्म्याच्या द्वारे सिद्ध होतं. देवाचं कार्य करण्यासाठी, घमंड करण्यासाठी नाही, उलट नम्रतेने चालण्यासाठी आहे, इतरांचा सन्मान करण्यासाठी आहे, प्रभूच्या राज्याच्या वाढीसाठी उपयोग करण्यासाठी आहे. जे वरदान प्रभूने आम्हाला दिलेले आहे ते देवाला महिमा देण्यासाठी आहे, स्वतःचं नाव उंच करण्यासाठी नाही. ते नाही की मी प्रार्थना केली चमत्कार झाला, मी प्रार्थना केली असं झालं, नाही नाही नाही, त्याच्यासाठी नाही, बिलकुल नाही. आमेन, हालेलुया. घमंड करण्यासाठी नाही, देवाला उंचावण्यासाठी आहे. आमेन. तर नेहमी त्याला उंचवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर 6वी गोष्ट, पहिला अध्याय 17 वचन, इफिस. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव वैभवशाली पिता याने तुम्हास आपल्या ओळखी संबंधीने ज्ञान व प्रकटीकरण यांचा आत्मा द्यावा. परमेश्वर हमें क्या करता है, एक अद्भुत आशीष हमको देता है, स्पिरिचुअल आशीष. और वो क्या है कि हमें क्या करता है, वो उसके पहचान का और ज्ञान का, है ना, क्या करता है, वो हमें आत्मा देता है. आणि हे काय आहे, हे पवित्र आत्म्याचे एक प्रकारे देवाने दिलेला आशीर्वाद आहे. कधी कधी देव अशा काही गोष्टी प्रगट करतो की ज्या कोणाला माहीत नाही, त्याच व्यक्तीला माहीत असतात कधी कधी, आणि देव ते आम्हाला प्रगट करतो. ते काय आहे, प्रकाशन आहे, प्रगटीकरण आहे, आणि ज्ञानाच्या आत्म्याने तो आम्हाला प्रगट. प्रियानो, हे एक आत्मिक आशीर्वाद आहे. हे आम्ही काही केलं म्हणून आम्हाला मिळतं असं नाही. ईश्वर विश्वास ठेवल्यामुळे हे वरदान प्रभू आम्हाला देतो. ह्याच्यासाठी आम्ही काय बाबा झालो म्हणून असं नाही आहे, है ना. काही लोकांना वाटतं अरे पास्टरनी एकदा सांगितलं म्हणजे मग ते सारखे सांगतील, तो मला सांगा ना मग काय काय होणार आहे. हे असं प्रकार नाही आहे. हेलो, बाबा लोगों को कभी भी कुछ भी दिखता है, हमारा वैसा नहीं है. जब प्रभु चाहता है कि कुछ काम उसके महिमा के लिए हमारे जीवन के द्वारा हो जाए, तो ही वो ऐसी बातें करता है. एक बार मैंने किस बात का प्रकाशन किया, इसका अर्थ मुझे सब मालूम हो गया, ऐसा नहीं हो सकता. इस घमंड में किसी ने नहीं रहना चाहिए. आणि म्हणून प्रियानो, असं काही समजू नका की एकदा जर कोणाला काही गोष्ट प्रगट झाली म्हणजे तो वारंवार सगळं सांगत सुटेल तुम्हाला. बाबागिरी वेगळं असतं आणि देवाचं काम वेगळं असतं. देव त्याच वेळेस त्याचं काम त्याच्या लोकांच्या द्वारे करून घेतो, ज्यावेळेस त्याला त्याचं महिमा, त्याचं गौरव करायचा असतो, ज्यावेळेस त्याचा उद्देश असतो तसं करायचं. हेलो, समझ में आया मैं क्या कह रहा हूँ. हमेशा वैसा होगा ऐसा मत सोचो. हम कोई बाबा बिबा नाही आहे. देव त्याच वेळेस प्रगट करेल ज्यावेळेस त्याला त्याची महिमा करायची आहे, जेव्हा त्याची इच्छा आहे त्यावेळेस. आमेन. आणि म्हणून असं काही विचार करू नका. तर हे प्रकाशन आणि शहाणपणाचं दान, वरदान देव त्याच्या लेकरांना देतो. आत्म्याच्या द्वारे प्राप्त होणारे एक प्रकारचं आशीर्वाद आहे, आत्मिक आशीर्वाद. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, आमेन. आणि देव त्याच्या लेकरांना ते देत असतो. आणि शेवटची गोष्ट, त्याच्या आत्म्याच्या द्वारे तो आम्हाला काय करतो, उत्तेजित करतो. 19 आणि 20 वचन काय सांगितलेलं आहे. आणि जे आपण विश्वास ठेवणार आहे त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व काय, ते काय, ते तुम्ही त्याच्या बळाच्या पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे, है ना. त्याचं बळाचं जे कृती आहे त्याच्यावर ओळखून घ्यावेत. त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठाई दाखवून त्याला मेलेल्यातून उठविले. क्विकन बाय हिज पॉवर, त्याच्या सामर्थ्याच्या द्वारे आम्हाला तो काय करतो, उत्तेजित करतो. आम्हाला तो काय करतो, त्या मृत स्थितीतून देवानी त्याचं जे सामर्थ्य आहे, जसं प्रभू येशू ख्रिस्ताला मेलेल्यातून उठून दाखवून दिलं की तो सामर्थ्यशाली आहे, तो अशा स्थितीतून सुद्धा
उठवू शकतो, तो आम्हाला सुद्धा काय करणार आहे, त्या स्थितीतून तो आम्हाला उठवणार आहे. है ना? आम्हाला माहीत नाही की प्रभू येशू ख्रिस्त यायला अजून किती वर्ष आहे, किती दिवस आहे, किती महिने, किती तास आहे, आम्हाला माहीत नाही. हॅलो, कोणालाच माहीत नाही. प्रभूने तो समय, ती वेळ त्याच्या हातामध्ये ठेवलेली आहे. ते सुरक्षित आहे प्रभूच्या हातामध्ये. आणि म्हणून आम्हाला ही गोष्ट माहीत नाही. पण प्रियांनो, एक मात्र आम्हाला माहिती आहे, जरी आम्ही एखाद्या वेळेस येशू यायच्या आधी एखाद्या वेळेस आम्हाला देवाने असंच वर बोलवलं, म्हणजे आमचा मृत्यू झाला, तर एक दिवस ते मर्त्य शरीर आहे तो उठवणार आहे. त्या सामर्थ्याने, ज्या सामर्थ्याने त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला उठवलं, त्या सामर्थ्याने तो आमचे मर्त्य शरीर देखील उठवणारा देव आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तो आम्हाला उत्तेजित करून त्या ठिकाणी बाहेर काढणार आहे. आणि हा एक आशीर्वाद प्रभूने आम्हाला दिलेला आहे. आणि म्हणून आम्हाला चिंता करण्याची गरज नाही आमच्या जीवनाविषयी, आमच्या भविष्याविषयी. आमेन. जे झोपी गेलेले आहे त्यांच्याविषयी पण जर त्यांनी ख्रिस्ताला ग्रहण केलेलं आहे तर चिंता करण्याची गरज नाही. हॅलो, ते सुखलोकात आहे, आपल्यापेक्षा जास्त आनंदात ते आहे, म्हणून आम्हाला रडण्याची गरज नाही त्यांच्यासाठी. समजलं ना? हॅलो, प्रेज द लॉर्ड. आपण दुःखामध्ये आहोत, खाली पृथ्वीवर आपण त्रासात आहोत, समस्येत आहोत, पण जे ख्रिस्तामध्ये झोपी गेलेले आहे ते ऑलरेडी आमच्यापेक्षा जास्त आनंदात आहे. म्हणून त्यांच्यासाठी दुःख करू नका. आपण जे जिवंत आहोत आपल्यासाठी आपण रडावं, आपण आपले जे प्रियजन प्रभूपासून दूर आहे त्यांच्यासाठी रडावं, त्यांच्यासाठी दुःख करावं. कारण जे ऑलरेडी प्रभूकडे गेलेले आहे ते आनंदामध्ये आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. ते दुःख करत नाही, त्या ठिकाणी विसावा पावलेले आहे. आणि म्हणून प्रियांनो, लक्षात ठेवा, आमच्यासाठी हे आध्यात्मिक आशीर्वाद इफिस 1 वचनामध्ये लिहिलेले आहे. पहिली गोष्ट, आम्ही निवडलेले आहोत, वी आर चोजन. दूसरी गोष्ट, पूर्व नियोजित, पहले से ही हमने क्या किया है, प्रभु ने हमें एक पहले से ही हमारे बारे में उसका पर्पस है, प्रेडेस्टिनाइड इन हिज पर्पस. त्याने आम्हाला पूर्व नियोजित उद्देशाने निवडलेला आहे. तिसरी गोष्ट आम्ही पाहिली की वी आर एक्सेप्टेड इन हिज बिलवड. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्यांनी आमचा पत्कर केलेला आहे, स्वीकारलेला आहे. चौथी गोष्ट आम्ही पाहिली, रिडीम बाय हिज ब्लड, त्याच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला सुटका मिळालेली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि पाचवी गोष्ट आम्ही पाहिली, सील बाय हिज स्पिरिट, त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्ही मुद्रित केलेले आहोत. हा आशीर्वाद आहे. सहावी गोष्ट आम्ही पाहिली की आम्हाला प्रकाशन आणि शहाणपण त्याने दिलेलं आहे. आमेन. सातवी गोष्ट आम्ही पाहिली की आम्हाला काय केलेलं आहो, त्याच्या सामर्थ्याच्या द्वारे तो आम्हाला पुन्हा उठवणार आहे. क्विकन बाय हिज पॉवर, त्याच्या सामर्थ्याच्या द्वारे पुन्हा उठवण्यास तो सामर्थ्यशाली आहे, तो आम्हाला उठवणार आहे. आणि म्हणून आम्हाला काळजी करण्याची गरज नाही. इफिसमध्ये अनेक प्रकारचे आशीर्वाद प्रभूने आम्हाला दिलेले आहे. त्याच्यातले काही मोजके आज पहिल्या अध्यायातून आम्ही पाहिलेले आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हे एक प्रकारचं आपण समरी म्हणूया या पहिल्या अध्यायाची, है ना? काय म्हणता येईल, एक समरी छोटंसं त्याच्यातला ना सार है ना, हां, अर्क सार जो आहे त्या पहिल्या अध्यायातला आज आपल्याला आपल्या समोर मी ठेवलेला आहे. मी विश्वास करतो की तुम्ही त्याविषयी विचार करा, मनन करा. जे काही प्रभूने आज आपल्या संगती बोललेलं आहे, प्रभूला म्हणा की प्रभू मी तुला धन्यवाद देत आहे की इतके चांगले अद्भुत आशीर्वाद आध्यात्मिक तू माझ्यासाठी देव केलेले आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यावर मनन करा, प्रभूला धन्यवाद द्या. प्रभू निश्चित त्या वचनाच्या द्वारे आपली भेट घेतल्याशिवाय राहणार नाही. देव करो त्या वचनाच्या द्वारे प्रभू आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो.